श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 30. हा अध्याय वाचल्याने चोराची दृष्टी नाहीशी होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. गिरनार पर्वतावरील एका गुहेत श्री दत्तात्रय गोरक्ष भर्तरी योगावरील गहन चर्चा करीत असताना दत्तात्रेयांनी ती पूर्ण करून गोरक्षास मच्छिंद्रनाथाला आणण्यासाठी गर्भाद्री पर्वताकडे पाठविले. भर्तरीला सर्व सिद्धीचे ज्ञान देऊन बद्रिकाश्रमात नेऊन तपश्चर्येला बसविले. पुन्हा गिरनार पर्वतावर येऊन मच्छिंद्रांची वाट पाहत राहिले. गोरक्षांनी मच्छिंद्राला दत्तात्रेयांनी भेटण्यासाठी बोलावले असे सांगून त्याच्यासह तो पुन्हा गिरनार पर्वताकडे येत असताना वाटेत कौंडिन्यपूर नावाचे नगर लागले. तेथे भिक्षा मागण्यासाठी नगरातून हिंडत असताना त्यांना असे दिसले की त्या नगरीचा राजा शशांकर याने आपल्या कृष्णागर नावाच्या स्वतःच्या पुत्राचे हातपाय तोडून त्याला भर चौकात टाकून दिले आहे. हा शशांकर राजा बरेच वर्षे निपुत्रिक होता. पुत्र प्राप्तीसाठी शिवाराधना करावी अशा हेतूने पत्नी मंदाकिनीसह रामेश्वराला जाण्यासाठी निघाला. कृष्णा तुंगभद्रा नदीच्या संगमावर एका गावी मुक्कामासाठी राहिला. तेथे त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी सांगितले की या नद्यांच्या संगमस्थानी पार्वतीसह माझी लिंगरूप मूर्ती आहे. तिची नित्य पूजा अर्चना कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होऊन तुझे मनोरथ पूर्ण होईल. राजाने स्वतः संगमाच्या ठिकाणी जाऊन तेथे त्याला स्वप्नात दिसलेले शिवलिंग पार्वतीच्या मूर्तीसह सापडले. त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली. नवे मंदिर बांधले. लोक त्याला संगमेश्वर म्हणू लागले. पुत्रप्राप्तीसाठी संगमेश्वराची स्थापना झाल्यावर राजाप्रमाणे इतरही लोक संगमेश्वराची आराधना करू लागले. जवळ असणाऱ्या भद्रसंगम गावातील मित्राचार्य व त्याची पत्नी संतान होण्यासाठी संगमेश्वराची नित्य पूजा अर्चा करू लागली. एकदा कैलासावर भगवान शंकर बसले असताना गणांच्या मनोरंजनासाठी सुरोचना अप्सरेला नृत्य करण्याची आज्ञा केली. भगवान शंकरावर तिची दृष्टी जाऊन त्यांच्याविषयी कामविकार जागृत झाल्याने ती तालसूर चुकू लागली. हे पाहून शिवानी तिला नृत्य बंद करण्याचे सांगून शाप दिला की पृथ्वीवर तू भद्रसंगम गावातील मित्राचार्य ब्राह्मणाच्या शरयू नावाच्या पत्नीच्या पोटी कन्या होऊन जन्म घेशील. शापाने अप्सरा दुःखी आणि भयभीत झाली. तिने शिवाचे चरण धरून क्षमा मागितली व उस शापाची याचना केली. भगवान म्हणाले, कृष्णा तुंगभद्रेच्या संगमावरील संगमेश्वराची आराधना कर, मग मी प्रसन्न होऊन तुला स्पर्श करील. तेव्हा तू शापमुक्त होऊन स्वर्गात येशील. भगवान शंकराच्या शापाने ती अप्सरा मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्माला आली. संगमेश्वराची आराधना केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाली. वांझपण गेले. या समाधानाने ती नित्य संगमेश्वराची आराधना करीत राहिले. माई पित्याबरोबर त्यांची कन्या कदंबाही संगमेश्वराच्या पूजेसाठी जाऊ लागली. वयात आल्यावर एकटीच पूजेला जाऊ लागली. एकदा ती शिवमंदिरात पूजेसाठी गेली असताना तिचे पूर्ण तारुण्याने बहरलेले यौवन पाहून भगवान शंकर पिंडीतून प्रकट झाले आणि तिला स्पर्श करण्यासाठी तिच्या जवळ येऊ लागले. हे पाहून कदंबा घाबरली. मंदिरातून बाहेर पडून धावू लागली. परंतु भगवान शंकरांनी पाठीमागून वेगाने येऊन तिचा हात धरला. शिवाचा स्पर्श होताच कदंबाचे शरीर नष्ट झाले. ती पुन्हा अप्सरा होऊन स्वर्गात गेली.
शंकरांनी आपले वचन पूर्ण केले. तिच्या स्पर्शाने शिवाचा वीर्यपात झाला. ते वीर्य कृष्णा नदीच्या पात्रात पडले. नित्याप्रमाणे कृष्णा नदीत स्नान करीत असताना अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी घेऊन राजा शशांकर उभा असताना त्याच्या ओंजळीत ते वीर्य असलेले पाणी आले. त्याला त्यामध्ये मनुष्य देह दिसू लागला. भगवान शिवाने आपल्याला पुत्ररूपी प्रसाद दिला असे समजून राजाने तो पुत्र मंदाकिनीच्या स्वाधीन केला. त्याचे नाव कृष्णागर ठेवले. कृष्णागर 12 वर्षाचा झाल्यावर राजमाता मंदाकिनी मरण पावली. राजाला फार दुःख झाले. राजाने दुसरा विवाह चित्रकूटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावती हिच्याशी केला. कृष्णागरासाठी वधू संशोधन सुरू झाले. अत्यंत सुंदर सदृढ कृष्णागराला साजेशी पत्नी मिळणे कठीण झाले. त्याचे वय वाढत होते. एकदा राजा शशांकर शिकारीला गेला होता. कृष्णागर मोकळ्या मैदानात मित्रांसमवेत पतंग उडवीत होता. राणी भुजावती आपल्या महालाच्या खिडकीत उभी होती. तिचे लक्ष कृष्णागराकडे गेले. त्याचे असामान्य रूप पाहून ती कामतूर झाली. तिने दासीला त्याच्याकडे पाठवून महालात बोलवून घेतले. राणी भुजावती 13 वर्षाची व कृष्णागर 17 वर्षाचा होता. भुजावतीला कृष्णागराचे आपले नातेसंबंध माहीत नव्हते. कृष्णागरलाही ती आपल्या पित्याची धर्मपत्नी म्हणजे आपली माता आहे हे ज्ञान नव्हते. परंतु तो मातेची आज्ञा मानून घाईघाईने तिच्या महालात आला. भुजावतीने त्याला कामवासनेने आलिंगन देऊन आपली कामेच्छा पूर्ण करण्याची गळ घातली. हे पाहून कृष्णागरने तिला कडक शब्दात नात्याची जाणीव करून दिली. हे ऐकून भुजावती घाबरली. हा आपला सावत्र मुलगा आहे. राजाला आल्यावर नक्की हा प्रकार सांगेल म्हणून अस्वस्थ झाली. त्यावर दासीने तिला एक युक्ती सांगितली. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.